क्लच समजून एक्सिलेटरवर पाय दिला आणि कुर्ला येथील बस अपघात घडला की रिक्षावाल्यासोबत झालेल्या वादात तणावात असलेल्या चालकाने बस जोरात चालवली. त्यांना वेळेचं बंधन असतं की वेळेत स्टॉपवर आले पाहिजे. इलेक्ट्रिक बसमध्ये क्लच नसतो असं काही लोक म्हणत आहेत, पण बरोबर आहे. आधी तो साधी बस चालवत होता, त्याला क्लच दाबायची सवय होती. येथे आधी बस चालकाचा रिक्षावाल्यासोबत वाद झाला आणि मग त्याच्या तणावात तो बस चालवू लागला आणि मग क्लच समजून एक्सिलेटर दाबला, ज्याने अचानक बसने स्पीड पकडला आणि घाबरलेल्या ड्रायव्हरला काही समजलं नाही. असा घटनाक्रम असल्याचा दावा लोक करत आहेत. सोबतच याला काय शिक्षा द्यावी असा प्रश्न सोशल मीडियावर नेटकरी विचारत आहेत. तर याला तीच शिक्षा द्या जी पुणे येथे पोर्श केसमध्ये आरोपीला दिली. नाहीतर असं व्हायला नको की हा गरीब आहे म्हणून याला वेगळी सजा आणि त्याला वेगळी, असं नेटकरी कमेंटमध्ये लिहित आहेत. संपूर्ण प्रकरण न्याय प्रक्रियेतून जात आहे, तर न्यायदेवताच योग्य ती शिक्षा देतील. बाकी तुम्हाला काय वाटतं? हा अपघात चुकीने झाला की अजून काही?